नमस्कार, मी राधा आणि राधाच वड या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण ताकाची आंबट गोड कढीची रेसिपी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपी पाहूया. तर यासाठी सुरुवातीला आपल्याला कढीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे वाटण तयार करण्यासाठी आपल्याला लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्या साधारण 4 ते 5 घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 आल्याचा सोलून तुकडा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा ॲड करायचं आहे आणि मोहरी ॲड करायची आहे. मोहरी आणि जिरंचं प्रमाण थोडं कमी असावं. त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि हे सर्व साहित्य छान मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता कढीचं वाटण वाटताना यामध्ये अजिबात आपल्याला पाणी टाकायचं नाहीये आणि मिक्सरमध्ये आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. आता आपलं हे कढीचं वाटण आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आता इथे आपल्याला एका भांड्यामध्ये ताक घ्यायचं आहे. ताक जर नसेल तर आपल्याकडे जे दही असतं ते सुद्धा घुसळून आपण ताक तयार करून त्या ताकापासून पण कढी तयार करू शकतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण साखर आणि मीठ हे चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपण रवीच्या साहाय्याने छान घुसळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता या ताकाला आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता इथे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. गॅसवर ठेवायचं आहे आणि ते गरम झालं की यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झालं की यामध्ये परत आपल्याला फोडणीचं साहित्य टाकायचं आहे. तर पहिले मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर जिरं टाकायचं आहे. त्यानंतर आता ही जिरं आणि मोहरी छान तडतडली की आपण थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपण जे वाटण तयार केलंय ते यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व कृती करताना आपला गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं वाटण आहे ते करपणार नाही. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि हळदही छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे. सर्व साहित्य तेलावर छान परतून झालं, की आता आपण यामध्ये ताक टाकायचं आहे आणि ते ताक आहे ते छान ढवळून घ्यायचं आहे. आता ही कढी सतत ढवळत राहायची आहे. जोपर्यंत हिला उकळी येत नाही तोपर्यंत ही ढवळत राहायची आहे. मध्येच थांबायचं नाहीये किंवा हा चमचा बाजूला काढायचा नाहीये. त्याचं कारण असं, की त्यामुळे कढी ही फुटण्याची शक्यता असते. आता ही प्रोसेस करताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे. आता आपण ऑलरेडी यामध्ये मीठ आणि साखर टाकलेलं आहे. त्यामुळे पुन्हा मीठ, साखर टाकायचं नाहीये आणि सतत ढवळत राहायची आहे. आता कढी छान ढवळत असतानाच तिला उकळी यायला सुरुवात होते. आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये. हे अशा पद्धतीने उकळत-उकळत जी कढी आहे ती अगदी वरती काठापर्यंत येते आणि अशी काठापर्यंत आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आता आपली जी कढी आहे ती तयार आहे. आपण पाहू शकता याला छान असं टेक्स्चर आलेलं आहे. अगदी पातळ पण नाही, अगदी घट्ट पण नाही. अशी छान आपली कढी तयार आहे. त्यानंतर यामध्ये यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि छान ढवळून घ्यायची आहे आणि गरम-गरम सर्व्ह करायची आहे. तर ही कढी भातासोबत किंवा खिचडी भातासोबत अतिशय सुंदर कॉम्बिनेशन लागतं. आपणही या पद्धतीने ताकाची कढी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा. चॅनलला सबस्क्राईबही करा, शेअर करा. धन्यवाद.